हाय मित्रांनो, सकाळचे बघा मी टमाट्याची चटणी आणि चपाती केले, दादाला दिले आणि मी स्वतःसाठी चहा चपाती खाल्ले. इकडं सोयाबीन भिजू घातले होते आणि दीदीचा ऑर्डर होता मला अंडा राईस खायचा. तर अंडा राईस खाण्यासाठी तिला बघा हे चहा चपाती मी माझ्यासाठी घेतल्या. तर लगेच मी चहा चपाती थांबूनच खात होते एका साईडला आणि खाता खाताच तिच्यासाठी अंडा चपाती बनवत होते, कारण मला खूप भूक लागली होती. तर म्हणलं कुठं अंडा राईस झाल्यावर खाऊ, पहिलं चहा चपाती खाऊन घ्यावं. त्यासाठी इकडं खात होते, इकडं तसंच बनवत होते. तर हे बघा 2 अंडे टाकले मस्तपैकी, अद्रक लसूणचं पेस्ट टाकले, 1 कांदा 1 टोमॅटो टाकले आणि जे घरात आहे ते मसाल्यात टाकले पटापटापटा, कांदा मसाला वगैरे, हळद टाकले, धना पावडर टाकले, सगळं फ्राय केले. एका हातात मोबाईल पकडले आणि हे आमच्या भैयूला वगैरे चालत नाही, त्यासाठी दुसऱ्या चमच्याने टाकलं भात आणि फ्राय केलं, कोथिंबीर वगैरे केलं, मस्त झालं. आता ह्याच्याबरोबर पाहिजे अंडं. तर अंड्याची बारी आली. तर मी काय केले, तवा ठेवले आणि अंडं टाकले आणि लगेच दुसरं अंडं फोडून टाकले, कारण मोबाईल आमच्या घरात पण पकडायला व्हिडिओ काढायला तयार नसतं. मग आपणच एका हाताने पकडायचं आणि आपणच काढायचं बरं का, आपल्यालाच गरज आहे का, तर तुमचे व्हिडिओचे तुमचे ब्लॉग आहे, मग आम्ही नाही पकडत असं म्हणलं जातं. बरं ठीक आहे बाबा, आमचा व्हिडिओ तर आम्हालाच काढावं लागणार आहे का नाही. बघा नंतर मॅडम बसल्या, मग दिल्यावर मला भूक लागली आणि एक तर एवढं उशिरा करती असं तसं. तिला 11 वाजता नाश्ता दिले मी पण भारी बघा किती काय करणार, मी पण उशिरा उठते आता, आहे का नाही. मस्त झाले.